नमस्कार मित्रांनो, आज आपण मार्च 2020च्या मासिकावर जी टेस्ट कंडक्ट केली होती त्या संदर्भाने डिस्कशन इथं बघणार आहोत. ओके, तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. खालील विधानांचा विचार करा. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2020 रोजी राज्यसभेत 2020-21 या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केला. सुसह्य जीवन पद्धती या मध्यवर्ती संकल्पनेवर यंदाचा अर्थसंकल्प आधारलेला आहे. त्यामध्ये अल्पकालीन, मध्यम मुदतीच्या आणि दीर्घकालीन उपायांच्या एकत्रीकरणातून भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूने दूरगामी सुधारणांची माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, इथं आपल्याला प्रश्न विचारला आहे की योग्य विधान निवडा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ब आणि क. तर अ विधान का चूक आहे, तर अर्थसंकल्प राज्यसभेत सादर करता येत नाही. केंद्राचा अर्थसंकल्प फक्त आणि फक्त लोकसभेतच सादर केला जातो. राज्यसभेला त्या संदर्भात भूमिका नाही. अर्थसंकल्पाबाबत राज्यसभेला फक्त शिफारसी करता येतात, कारण राज्यसभेत अर्थसंकल्पावर मतदान देखील होत नाही आणि राज्यसभेने केलेल्या शिफारसी लोकसभेवर बंधनकारक नसतात. ठीक आहे, त्याच्यामुळं प्रश्न क्रमांक 1चं उत्तर पर्याय क्रमांक 3, फक्त ब आणि क. पुढे प्रश्न क्रमांक 2. केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 मधील कृषी सिंचन व ग्रामविकास बाबत खालील विधानांचा विचार करा. 100 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी सर्वसमावेशक उपाययोजना राबवली जाणार आहे. हे विधान बरोबर. वर्ष 2020-21 साठी 15 लाख कोटी रुपयांच्या कृषी कर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे विधान देखील बरोबर. नाशवंत उत्पादनांसाठी अखंड राष्ट्रीय शेती पुरवठा शृंखलेसाठी किसान रेल आणि कृषी उडान योजना राबवली जाणार आहे. हे विधान देखील बरोबर. 20 लाख शेतकऱ्यांना सौर पंप उभारण्यासाठी PM कुसुम योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. हे विधान देखील बरोबर. बागायती क्षेत्रात चांगल्या विपणन व निर्यातीसाठी एक उत्पादन एक जिल्हा यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. हे विधान देखील बरोबर. आणि नील अर्थव्यवस्थेनुसार 2022-23 पर्यंत मत्स्योत्पादन 200 लाख टनापर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे. हे विधान देखील बरोबर. म्हणून योग्य विधान निवडा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. वरील सर्व विधाने योग्य आहेत. ठीक आहे, तर या अर्थसंकल्पाबाबत अजून काय माहिती बघू. तर वित्तीय नियमन या क्षेत्रात जर बघितलं तर सध्याचा कल पाहता 2020-21 या आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनातील म्हणजे GDP मधील वाढ 10% प्रस्तावित आहे. वित्तीय तूट 2019-20च्या सुधारित अंदाजानुसार 3.8% राहील. तर 2020-21 मध्ये अर्थसंकल्पीय अनुमानानुसार 3.5% राहील. 15व्या वित्त आयोगाने आपला पहिला अहवाल 2020-21 या आर्थिक वर्षासाठीचा दिलेला आहे आणि सरकारने या शिफारसी स्वीकारल्या देखील आहेत. 2021-22 पासून पुढील 5 वर्षासाठी वस्तू व सेवा कराचा नुकसान भरपाई निधी 2016-17 आणि 2017-18 चा 2 हप्त्यांमध्ये देण्यात असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे. यापुढे GST नुकसान भरपाई संकलनाशी निगडीत असेल. ठीक आहे, आणि कस्टममध्ये जर बघितलं आपण तर जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानकांमध्ये सीमापार व्यापाराअंतर्गत भारताने 146 वरून 68 क्रमांकापर्यंत झेप घेतलेली आहे. देशाच्या आयात धोरणाला अनुसरून मुक्त व्यापार करारांमध्ये बदल केले जातील. वर्तमानपत्राचा कागद आणि कमी वजनाच्या लेपित कागदावरचा आयात कर 10% 5% केला आहे. सिगारेटवरील राष्ट्रीय आपत्ती निधी करात म्हणजेच NCCD मध्ये वाढ सुचवण्यात आलेली आहे. ओके, चला पुढे प्रश्न क्रमांक 3. अयोग्य विधान निवडा. स्त्री हक्क चळवळीतील लेखिका विद्या बाळ यांचे पुण्यात 30 जानेवारी 2020 रोजी दीर्घ आजाराने निधन झालेले आहे. तर यस विद्यार्थी मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. विद्या बाळ यांनी 1981 मध्ये नारी समता मंच या संस्थेची स्थापना केली. हे विधान देखील बरोबर आहे. महिलांना व्यक्त होण्यासाठी एखादे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विद्या बाळ यांनी बोलते व्हा हे केंद्र सुरू केले. हे विधान देखील बरोबर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर आहे यापैकी एकही नाही, म्हणजे अयोग्य विधान यापैकी एकही नाही. वरील सर्व विधाने बरोबर आहे. विद्या बाळ यांच्याबाबत जरा अधिक माहिती आपण जाणून घेऊ. त्यांचा जन्म आहे 12 जानेवारी 1937 पुणे. ठीक आहे, जन्म 12 जानेवारी 1937 पुणे आणि मृत्यू 30 जानेवारी 2020 पुणे. ठीक आहे, त्या 84 वर्षाच्या होत्या. फर्ग्युसन महाविद्यालयांमधून
अर्थशास्त्र विषयामध्ये BA ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून 2 वर्ष नोकरी केली. त्याच्यानंतर 1964 ते 1983 या काळात किस्रिम परिवारातील स्त्री मासिकाच्या सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम केले. 1983 ते 1986 या काळात त्या स्त्रीच्या मुख्य संपादक होत्या. तेथून बाहेर पडल्यावर विद्या बाळ यांनी ऑगस्ट 1989 मध्ये मिळून साऱ्या जणी हे मासिक सुरू केले. या मासिकाच्या त्या संस्थापक संपादक होत्या. मासिकाच्या पहिल्या 2 दशकांमध्ये प्रकाशित झालेल्या निवडक 45 लेखांच्या संग्रहाचे डॉक्टर निलिमा गुंडी यांनी संपादित केलेले स्त्रीमिती हे पुस्तक 2012 मध्ये प्रकाशित झाले. महिलांच्या समस्यांबाबत विशेष आस्था असलेल्या विद्या बाळ यांनी 1981 मध्ये नारी समता मंच या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण महिलांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ग्रोईंग टुगेदर या प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेले आहे. 1982 मध्ये 2 चांगल्या घरातील विवाहित महिलांचा खून झाला होता आणि त्यावेळी विद्या बाळ यांनी नारी समता मंचने गावोगावी जाऊन मी एक मंजुश्री नावाचे प्रदर्शन भरवले होते आणि या प्रदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रच ढवळून निघालेला होता. महिलांना व्यक्त होण्यासाठी एखादे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विद्या बाळ यांनी बोलते व्हा हे केंद्र सुरू केले आणि अशा स्वरूपाच्या व्यासपीठाची पुरुषांनाही गरज ध्यानात घेऊन 2008 मध्ये पुरुष संवाद केंद्र देखील त्यांनी सुरू केलेले आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्या बाळ ह्या महत्त्वाच्या व्यक्तिविशेष आपल्यासाठी आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांचा विचार करा. 2019 सालच्या नैऋत्य मान्सून मोसमामध्ये पूर, ढगफुटी, भूस्खलन यांचा फटका बसलेल्या 7 राज्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून सहाय्य देण्याची अनुमती मिळाली आहे. ब. या अंतर्गत महाराष्ट्राला 956.93 कोटी रुपयांचे सहाय्य मिळणार आहे. क. विधान. आपत्ती निवारण कायदा 2005च्या कलम 46 अन्वये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी स्थापन करण्यात आला आहे आणि आपत्ती निवारण कायदा 2005च्या कलम 48(1) अन्वये प्रत्येक राज्याद्वारे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी स्थापन करण्यात येतो. तर मित्रांनो, या प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे, योग्य विधान निवडायला लावलंय तर ऑप्शन नंबर 4 वरील सर्व निधी योग्य आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे महाराष्ट्रासह 7 राज्यांना एकूण 5,908 कोटी रुपयांचा आपत्ती निवारण निधी देण्यात येणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्राला किती तर 956.93 कोटी रुपयांचे सहाय्य मिळणार आहे. तर महाराष्ट्रासह कोणकोणते राज्य तर कर्नाटकला किती भेटणार आहे तर 1,869.85 कोटी एवढं सहाय्य मिळणार आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश अशा 7 राज्यांना हे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. ओके, चला पुढे प्रश्न क्रमांक 5. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 खालीलपैकी कोणत्या तारखेला लागू झाला. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 10 जानेवारी 2020 रोजी हा कायदा देशभरात लागू करण्यात आलेला आहे. या कायद्याला लोकसभेने मंजुरी दिली आहे 9 डिसेंबर 2019 आपला पहिला ऑप्शन. ठीक आहे, राज्यसभेने मंजुरी दिलेली आहे 11 डिसेंबर 2019 आपला दुसरा ऑप्शन आणि राष्ट्रपतीने स्वाक्षरी केलेली आहे 12 डिसेंबर 2019. ठीक आहे, पहिली लोकसभेने मंजुरी दिली 9 डिसेंबरला, त्यानंतर राज्यसभेने 11 डिसेंबरला, राष्ट्रपतींनी स्वाक्षरी 12 डिसेंबर आणि 10 जानेवारी 2020 रोजी हा कायदा देशभरात लागू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, चला पुढे प्रश्न क्रमांक 6. बेट विकास संस्थेच्या बैठकांच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोण असतात. तर प्रश्न क्रमांक 6चे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 केंद्रीय गृहमंत्री हे असतात. आणि नुकतेच जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बेट विकास संस्थेची 6वी बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीची संकल्पना नवीन उंची गाठण्यासाठी बेटांमध्ये हरित विकास. पुन्हा सांगतो, नवीन उंची गाठण्यासाठी बेटांमध्ये हरित विकास. जून 2020 पर्यंत अंदमान निकोबारमधील पोर्ट ब्लेअर शहर आणि इतर 7 बेटे समुद्राखालील ऑप्टिकल फायबरने डिजिटल जोडण्याच्या उद्दिष्टाचा पुनर्विचार किंवा पुनरुच्चार या बैठकीत करण्यात आलेला आहे. आणि बेट विकास या संस्थेबाबत जर आपण बघितलं तर त्याची स्थापना आहे 1 जून 2017. या एजन्सीच्या बैठकांच्या अध्यक्षपदी केंद्रीय गृहमंत्री हे असतात. या एजन्सीच्या मार्गदर्शनाखाली निर्धारित बेटांमध्ये बेटांचा संपूर्ण विकास हा शाश्वत विकास उपक्रम राबवण्यात येतो. ठीक आहे,
तर चला पुढे प्रश्न क्रमांक 7. योग्य विधाने निवडा. उत्तर प्रदेशमधील घाघरा नदीचे नामांतर सरयू करण्याचा निर्णय उत्तर प्रदेशमधील सरकारने घेतला आहे. तर विधान हे बरोबर आहे. उत्तर प्रदेशमधील गोंडा ते रेवलगंज पर्यंतच्या नदीचे नामांतर सरयू करण्यात येणार आहे. हे विधान देखील बरोबर. तिबेट पठारावर मानसरोवरच्या दक्षिणेस मापचाचुंगो हिम नदीतून घाघरा नदी उगम पावते. हे विधान देखील बरोबर. घाघरा नदी बिहारमधील छापराच्या जवळ गंगेला मिळते. हे विधान देखील बरोबर. घाघरा ही गंगेची उजव्या तीरावरची प्रमुख उपनदी आहे. मित्रांनो, हे विधान चुकीचे आहे, कारण ही उजव्या तीरावरची नसून गंगेची घाघरा ही गंगेची डावी प्रमुख उपनदी आहे. ठीक आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 7 चे उत्तर 3. योग्य विधाने ई सोडून सर्व. ठीक आहे, तर अधिक काय माहिती, तर लांबीनुसार ती गंगेची नदी म्हणजे गंगेची यमुनेनंतर द्वितीय सर्वात लांब उपनदी आहे. तर आकारमानानुसार ती गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे. 507 किलोमीटरच्या लांबीसह घाघरा नेपाळमधील सर्वात लांब नदी आहे. नेपाळमधील म्हणतोय मी. त्याच्यानंतर गंगेला मिळण्यापूर्वी घाघरा नदीची एकूण लांबी 1080 किलोमीटर आहे. ठीक आहे, चला पुढे प्रश्न क्रमांक 8. खालील विधानांचा विचार करा. 17 जानेवारी 2020 रोजी नवी दिल्ली येथे भारत सरकार, ब्रू रियांग समुदायाचे प्रतिनिधी, त्रिपुरा सरकार आणि मिझोराम सरकार यांनी एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ब विधान, मिझोराममधून विस्थापित झालेल्या आणि त्रिपुरातील निर्वासित छावण्यांमध्ये राहणारे जवळपास 34,000 ब्रू निर्वासितांना परत न पाठवता त्यांना त्रिपुरामध्येच बसवण्याचे या करारांतर्गत ठरवण्यात आले. क विधान, केंद्र सरकारतर्फे घर बांधण्यासाठी 1.5 लाख रुपयांचे सहाय्य देण्यात येणार आहे. ड विधान, ब्रू किंवा रियांग ही ईशान्येकडील राज्यांच्या काही भागात वास्तव्य करणारी आदिवासी जमात आहे. आणि ई विधान, 1997 साली मिझो आणि ब्रू समुदायांदरम्यान झालेल्या वांशिक हिंसेमुळे हजारो ब्रू लोकांनी आपली घरे सोडून त्रिपुरामध्ये विस्थापित व्हावे लागले होते. तर मित्रांनो, इथं प्रश्न आहे अयोग्य विधान ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. ऑप्शन नंबर 4, वरील सर्व विधाने योग्य आहेत. ठीक आहे, तर हा करार कधी, तर 17 जानेवारी 2020 रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आला. ओके, चला पुढे प्रश्न क्रमांक 9. आंध्र प्रदेशमधील प्रश्न आहे अयोग्य विधान ओळखा. आंध्र प्रदेशमधील विधान परिषद कायमस्वरूपी बरखास्त करण्याचा निर्णय आंध्र प्रदेशमधील विधानसभेने संमत केला आहे. यस, हे विधान बरोबर. राज्यघटनेच्या अनुच्छेद 149 अन्वये राज्याच्या विधान परिषद स्थापनेचा किंवा बरखास्त करण्याची तरतूद आहे. मित्रांनो, हे विधान चूक आहे, कारण राज्यघटनेच्या अनुच्छेद किती, तर यस, अनुच्छेद 169 169 अन्वये राज्याच्या विधान परिषद स्थापण्याचा किंवा बरखास्त करण्याचे तरतूद आहे. आणि विधान परिषद असणारी राज्ये आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश जानेवारी 2020 पर्यंत. हे विधान बरोबर आहे. आणि ओडिशा विधानसभेने सप्टेंबर 2018 मध्ये विधान परिषद स्थापनेचा ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठवला आहे. हे विधान देखील बरोबर आहे. म्हणून अयोग्य विधान तर ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, तर राज्यघटनेचं कलम कोणतं, 169. चला पुढे प्रश्न क्रमांक 10. योग्य विधाने निवडा. मतदान प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे या हेतूने 25 जानेवारी 2019 रोजी 10वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. हे विधान बरोबर. 2020 सालची संकल्पना मजबूत लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता. हे विधान देखील बरोबर. 2020 हे वर्ष भारतीय लोकशाहीच्या इतिहासात महत्त्वाचे असून निवडणूक आयोग यंदा 70 वर्ष पूर्ण करीत आहे. हे विधान देखील बरोबर. आणि बिलीफ इन द बॅलेट 2 आणि शताब्दी मतदार लोकशाहीचे सेंटिनल्स या पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. हे विधान देखील बरोबर असून आपल्याला विचारले योग्य विधान, तर ऑप्शन नंबर 3, वरील सर्व विधाने योग्य आहेत. बिलीफ इन द बॅलेट 2 या पुस्तकात देशभरातील 101 अनुभवांचे संग्रहाचे प्रकाशन राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आलेले होते. आणि त्याच्यानंतर शताब्दी मतदार लोकशाहीचे सेंटिनल्स या पुस्तकात
100 पार केलेल्या आणि अतिशय कठीण परिस्थितीत मतदान करणाऱ्या 51 मतदारांच्या कथांवर हे पुस्तक आधारित आहे. ठीक आहे, चला पुढे. प्रश्न क्रमांक 11. अयोग्य विधान ओळखा. भारताचा 71वा प्रजासत्ताक दिन. प्रथमच नवनियुक्त चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहिले. हे विधान बरोबर. कॅप्टन तानिया शेरगिल यांनी राजपथावर संचलनादरम्यान सर्व पुरुष असलेल्या भारतीय सैन्याच्या सिग्नल कोर तुकडीचे नेतृत्व केले. विधान बरोबर. आर्मी एअर डिफेन्स कोरच्या मार्चिंग तुकड्याचे प्रथमच संचलनात भाग घेतला. हे विधान देखील बरोबर. संचलनात प्रथमच धनुष तोफेने भाग घेतला. हे विधान देखील बरोबर. आणि या वर्षीच्या संचलनात महाराष्ट्र चित्रपटाने सर्वोत्कृष्ट क्रमांक पटकावला, तर हे विधान मात्र चूक आहे. आपल्याला प्रश्न आहे अयोग्य विधान निवडा, म्हणून प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ई. तर पहिला क्रमांक कोणी पटकावला, तर मित्रांनो जलशक्ती मंत्रालयाचा जलजीवन अभियान चित्ररथ याने सर्वात पहिला किंवा नंबर 1 क्रमांक पटकावलेला आहे. आणि मित्रांनो महाराष्ट्राचा चित्रपट या संचलनात सहभागी होऊ शकलेला नाही. ठीक आहे, चला पुढे. प्रश्न क्रमांक 12. बोडोलँड वाद खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे 1 आसाम या राज्यातील हा वाद आहे. तर ऐतिहासिक हा त्रिपक्षीय नुकताच बोडो करार झालेला आहे. गेल्या 50 वर्षापासून सुरू असलेला हा बोडोलँड वाद संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित 27 जानेवारी 2020 रोजी ऐतिहासिक त्रिपक्षीय बोडो करार करण्यात आलेला आहे. तर या करारावर कोणी कोणी स्वाक्षऱ्या केल्या, तर त्यांचं लिस्ट आहे. नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड संघटनेचे 4 पक्षगट, ऑल बोडोलँड स्टुडंट युनियन आणि युनायटेड बोडो पीपल्स ऑर्गनायझेशन या संघटनांचे पदाधिकारी, केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव सत्येंद्र गर्ग, आसामचे मुख्य सचिव कुमार संजय कृष्णा आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी याच्यावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहे. ठीक आहे, तर हा बोडोलँड वाद कुठला आहे, तर आसाम राज्यातील आहे. आणि या करारातल्या काही ठळक बाबी अशा आहेत की या करारानुसार नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड या संघटनेचे 1550 माओवादी 130 शस्त्रांसह 30 जानेवारी 2020 रोजी आत्मसमर्पण करतील. या सर्वांचे केंद्र व राज्य सरकारद्वारे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बोडो प्रदेशांच्या विकासासाठी केंद्राकडून 1500 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येईल. विद्यमान बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल बळकट करण्यात येईल आणि त्यामधील निवडून येणारी सदस्य संख्या 40 वरून 60 करण्यात येणार आहे. ठीक आहे, तर BTAD म्हणजे बोडोलँड टेरिटोरियल एरिया डिस्ट्रिक्टचे सध्या प्रशासन बघितले जाते. तर याच्या अंतर्गत चिरंग, कोक्राझार, बास्का आणि उदलगुरी या 4 जिल्ह्यांचा समावेश होतो. BTAD सह राज्यघटनेच्या 6व्या परिशिष्टात नमूद क्षेत्रांना नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 मधून वगळण्यात आलेले आहे. ओके, चला पुढे. प्रश्न क्रमांक 13. NRC आणि CAA विरोधात ठराव मंजूर करणारी देशातील पहिली ग्रामपंचायत इसळक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अहमदनगर या जिल्ह्यातील ही इसळक ग्रामपंचायत आहे. ठीक आहे, तर 26 जानेवारी 2019 रोजी विशेष ग्रामसभेत राष्ट्रीय नागरिक नोंदणी म्हणजेच NRC आणि CAA विरोधात हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. आणि ही ग्रामपंचायत अशा प्रकारचा ठराव मंजूर करणारी देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास 2000 आहे. ठीक आहे, आपण ही ग्रामपंचायत बघितली. त्याच्यानंतर राज्यांचा जर विचार केला म्हणजे CAA कायद्याविरोधात ठराव मंजूर करणाऱ्या राज्य आणि केंद्रशासित विधानसभा यांचा जर क्रमानुसार जर क्रम बघितला तर 1 नंबर आहे केरळ, 2 नंबर पंजाब, 3 नंबर राजस्थान, 4 नंबर पश्चिम बंगाल आणि 5 नंबर मध्य प्रदेश आणि पुदुच्चेरी 6 नंबरला येते. मात्र केंद्रशासित प्रदेशामध्ये ती प्रथम क्रमांकावर येते. चला पुढे. प्रश्न क्रमांक 14. योग्य विधान निवडा. तिसरी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा आसाममधील गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आली. हे विधान बरोबर आहे. आणि पहिली खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन ओडिशातल्या कटक आणि भुवनेश्वर येथे आयोजित आहे. तर हे विधान बरोबर आहे. आणि ही स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे. 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत ही
स्पर्धा पार पडलेली आहे. ठीक आहे, तर म्हणून योग्य विधाने ऑप्शन नंबर 3 दोन्ही विधाने योग्य आहेत. ही खेलो इंडिया स्पर्धा गुवाहाटीमध्ये ते पार पडली, बरोबर. आणि याच्यात पदकांची कमाईत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावलेले आहे. चला प्रश्न क्रमांक 15. अयोग्य विधान निवडा. जागतिक भविष्यकालीन ऊर्जा संमेलनाचे सौदी अरेबिया येथे आयोजन करण्यात आले. संमेलनासाठी संकल्पना जागतिक ऊर्जा वापराचा पुनर्विचार, उत्पादन आणि गुंतवणूक. या संमेलनाबरोबरच क्लायमेट इनोव्हेशन एक्सचेंज म्हणजे क्लिक्स याचेही आयोजन केले गेले. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे फक्त अ. अयोग्य विधान फक्त अ. कारण का या संमेलनाचे आयोजन सौदी अरेबियामध्ये करण्यात आले नसून अबुधाबी येथे आयोजन करण्यात आलेले होते. ठीक आहे, सौदी अरेबिया आणि अबुधाबी वेगवेगळं आहे. सौदी अरेबिया हा स्वतंत्र देश आहे आणि अबुधाबी हे युनायटेड अरब एमिरेट्समधले एक अमिराती आहे अबुधाबी, त्याच्यामुळे हे वेगवेगळे आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 15चं उत्तर फक्त अ. तर हे आयोजन 13 जानेवारी 2020 रोजी आयोजित केलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे प्रश्न क्रमांक 16. अयोग्य जोडी ओळखा. शांघाय सहकार्य संघटनेचे आश्चर्य. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी भारत, यस बरोबर आहे. नवरूज पॅलेस ताजिकिस्तान बरोबर आहे. तामगाली गोर्ज पाकिस्तान, तर मित्रांनो हे विधान चूक आहे, कारण तामगाली गोर्ज हे पाकिस्तानमध्ये नसून कझाकिस्तान या देशातील आहे. आणि दाबिंग पॅलेस चीन हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, तर हे शांघाय सहकार्य संघटनेचे काय आश्चर्य आहेत, असे किती आश्चर्य आहेत, तर 8 आश्चर्य आहेत. ठीक आहे, त्यांची परत एकदा यादी सांगतो. स्टॅच्यू ऑफ युनिटी भारत, दामिंग पॅलेस चीन, नवरूज पॅलेस ताजिकिस्तान, मुघल हेरिटेज पाकिस्तान, तामगाली गोर्ज कझाकस्तान, पो-ई कलान कॉम्प्लेक्स उझबेकिस्तान, द गोल्डन रिंग ऑफ रशिया, त्याच्यानंतर लाहोर द मुघल हेरिटेज पाकिस्तान यांचा समावेश आहे. ठीक आहे, भारताला SCO म्हणजे शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्यत्व कधी भेटले, तर मित्रांनो 2017मध्ये किंवा 2017पासून भारत आणि पाकिस्तान हे SCOचे पूर्ण सदस्य आहेत. चला पुढे प्रश्न क्रमांक 17. अयोग्य विधान निवडा. या निर्देशांकानुसार जपानचे पारपत्र पासपोर्ट सर्वात शक्तिशाली पारपत्र ठरले आहे. तर मित्रांनो हे विधान बरोबर आहे. आपल्याला विचारलंय अयोग्य विधान. 2006 पासून जपान अव्वल राहिला आहे. तर मित्रांनो हे विधान चूक आहे, कारण 2006 पासून नाही तर गेले 3 वर्ष फक्त, म्हणजे सलग 3 वेळा हा जपान अव्वल राहिलेला आहे. या निर्देशांकात भारत 84व्या स्थानावर आहे का, तर यस बरोबर. आणि संयुक्त अरब अमिराती आणि ला ऐतिहासिक परफॉर्मर म्हटले गेले आहे. हे विधान बरोबर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, ते विधान अयोग्य आहे. अधिक माहिती जाणून घेऊ. तर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक असोसिएशनकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीच्या आधारे अलीकडेच हेनले पासपोर्ट इंडेक्स हा प्रकाशित करण्यात आला होता. या निर्देशांकात 199 वेगवेगळी पारपत्रे म्हणजेच पासपोर्ट आणि 227 वेगवेगळी पर्यटन स्थळे विचारात घेतली गेली. या निर्देशांकानुसार जपानचे पारपत्र जगातील सर्वात शक्तिशाली पारपत्र ठरले आणि गेली सलग 3 वर्षे जपान या यादीत पहिल्या स्थानावर राहिलेला आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक शक्तिशाली पारपत्र म्हणजेच पासपोर्टची जर यादी बघितली तर 1 नंबरला जपान, 2 नंबर सिंगापूर, 3 नंबर जर्मनी. ठीक आहे, जर्मनी आणि दक्षिण कोरिया 3 नंबरला, 4 नंबरला इटली आणि फिनलँड आणि 5 नंबरला स्पेन आणि अमेरिका. ब्रिटन या यादीत 8व्या स्थानावर आहे. भारत 84व्या स्थानावर राहिलेला आहे. ओके, ठीक आहे, चला पुढं प्रश्न क्रमांक 18. अंगटाडने प्रकाशित केलेल्या 2019 साठीचा जागतिक गुंतवणूक कल पाहणी अहवालात थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच FDI आकर्षित होणाऱ्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे, तर मित्रांनो याचं उत्तर आहे अमेरिका, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, तर संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषदेने म्हणजेच अंटाड 20 जानेवारी 2020 रोजी सन 2019 साठीचा जागतिक गुंतवणूक कल पाहणी अहवाल प्रकाशित केला आणि त्यानुसार 2019मध्ये जागतिक थेट परकीय गुंतवणूक FDI 2018च्या तुलनेत 1% कमी झालेली आहे. ओके, त्याच्यापुढे चीनचा थेट परकीय गुंतवणूक आकर्षित होणाऱ्या देशांमध्ये जगात अमेरिकेपाठोपाठ दुसरा क्रमांक राहिलेला आहे. अमेरिकेत 2019मध्ये
251 अब्ज अमेरिकन डॉलरची, तर चीनमध्ये 140 अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित झालेली आहे. विकसनशील अर्थव्यवस्थांचा या बाबतीत स्थिती जैसे तेच राहिलेली आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 19. प्रधानमंत्री योजनेची सुरुवात कोणत्या तारखेला झाली? तर याचं उत्तर आहे 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर कुठं झाली होती सुरुवात? तर बल्लिया म्हणजेच उत्तर प्रदेश येथून पंतप्रधानाच्या हस्ते ही योजना सुरुवात झाली होती. या योजनेच्या 3 वर्षांमध्ये गरीब महिलांना 8 कोटी स्वयंपाकाच्या गॅसच्या जोडण्या दिल्या गेल्या आहेत. स्वयंपाकासाठी लाकडाऐवजी LPGच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि त्याद्वारे मुले व महिलांचे आरोग्य सुरक्षित करणे या योजनेचे सुरू करताना उद्दिष्ट होतं. ठीक आहे. तर अजून एक वैशिष्ट्य आहे की या उज्ज्वला योजनेमुळे घाना हा देश प्रभावित झाला. म्हणजेच काय, तर घानाने सुद्धा ही योजना सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. चला ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 20. गंगा व्होल्गा संवादाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशांदरम्यान झाले? तर याचं उत्तर आहे 1 भारत आणि रशिया या 2 देशांदरम्यान ही गंगा व्होल्गा संवाद पार पडलेली आहे. ठीक आहे. तर भारत आणि रशिया यांच्यातील गंगा व्होल्गा संवादाचे नवी दिल्ली येथे आयोजन केले गेले आणि दोन्ही देशांच्या संस्कृतींना एकत्र आणण्यावर या संवादात लक्ष केंद्रित केले गेले. दोन्ही देशांमधील नागरिकांमधील संपर्क वाढवण्याला या संवादात महत्त्व दिले गेले आहे. रशियाच्या मते या संवादामुळे त्यांच्या ग्रेटर युरोशिया धोरणाला उत्तम मंच उपलब्ध झाला आहे. या संवादाची संकल्पना संपर्क अशी ठेवण्यात आली होती. त्याचवेळी डिजिटल संपर्क, संस्कृती, पर्यटन, आरोग्य, उत्पादन, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, उद्योजकता इत्यादींवरही यामध्ये विचार करण्यात आला. पुढे प्रश्न क्रमांक 21. अयोग्य विधान निवडा. 31 जानेवारी 2020 रोजी ब्रिटन औपचारिकरित्या युरोपीय संघातून बाहेर पडला. तर मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. औपचारिकरित्या युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडलेला आहे. 2016 मध्ये घेण्यात आलेल्या सर्वमतात 51.9% नागरिकांनी ब्रेक्झिटच्या बाजूने मत दिले होते. हे विधान देखील बरोबर. या घटनेला समर्पित ब्रिटिश सरकारने $500 नाणे जारी केले. तर आपल्याला सांगितले अयोग्य विधान. हे विधान अयोग्य आहे कारण $500 नसून हे 50 पेन्स आहे. ठीक आहे. इथं डॉलर नाही, 50 पेन्सचे नाणे, पेन्सचे नाणे जाहीर किंवा जारी केलेले आहे आणि त्याच्यावर सर्व देशांबरोबर शांतता, समृद्धी आणि मैत्री असा इंग्रजीतून मजकूर कोरलेला आहे. ठीक आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 22. भारतीय नौदलाने ऑपरेशन व्हेनिला खालीलपैकी कोणत्या देशासाठी राबवले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मदागास्कर या देशासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेले आहे. दक्षिण हिंदी महासागरात मोहिमेवर तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या ऐरावत या जहाजाला जानेवारी 2020 मध्ये मदागास्करच्या विनंतीवरून अँटासिराना येथे धाडण्यात आले. मदागास्करमध्ये झालेल्या डायन चक्रीवादळानंतर या जहाजाने ऑपरेशन व्हेनिलाद्वारे तिथे मानवीय मदत व आपत्ती निवारणाचे कार्य केलेले आहे. प्रश्न क्रमांक 23. योग्य विधान निवडा. ओमानचे नवे सुलतान म्हणून काबूस बिन सईद अल सईद यांची जानेवारी 2020 मध्ये निवड करण्यात आली आहे. इराकचे राष्ट्रपती बरहाम सलीह यांनी 1 फेब्रुवारी 2020 रोजी मोहम्मद अलावी यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. तर आपल्याला सांगितलं योग्य विधान निवडा. तर मित्रांनो, इथं प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे फक्त ब, अविधान. कारण चूक आहे. कारण काबूस बिन सईद अल सईद यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्याच्यामुळं ओमानचे नवे सुलतान म्हणून हैथम बिन तारिक अल सईद, परत सांगतो, हैथम बिन तारिक अल सईद यांचे सुलतान म्हणून नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. आणि इराकचे राष्ट्रपती बरहाम सलीह यांनी 1 फेब्रुवारी 2020 रोजी मोहम्मद अलावी यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. हे विधान बरोबर आहे. म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढे प्रश्न क्रमांक 24. अयोग्य विधान निवडा. अदिस अबाबा येथे फेब्रुवारी 2020 मध्ये आफ्रिकन युनियनची शिखर बैठक पार पडली. हे विधान बरोबर.
आफ्रिकन युनियनचे अध्यक्षपद यावर्षी दक्षिण आफ्रिकेकडे सोपवले गेले, हे विधान देखील बरोबर. भारताने लखनौमध्ये पार पडलेल्या डिफेक्सो 2020 मध्ये 50 आफ्रिकन देशांबरोबर संरक्षण करार म्हणजेच लखनौ जाहीरनामा केला, विधान देखील बरोबर. आणि आफ्रिकन युनियन ही संघटना आफ्रिका खंडातील सर्व देशांचा समावेश असलेली खंडीय संघटना आहे, हे विधान मात्र चूक आहे. कारण ही संघटना जी आहे ही संघटना आफ्रिका खंडातील 55 सदस्य देशांचा समावेश असलेली खंडीय संघ आहे. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरोपियन देशांच्या नियंत्रणाखाली असलेल्या आफ्रिकेतील प्रदेशांचा या संघामध्ये समावेश होत नाही. या संघटनेची स्थापना आहे 9 जुलै 2002. मुख्यालय अदिस अबाबा, इथिओपिया या देशात. सदस्य 55 राष्ट्रे. ठीक आहे. आणि नुकतेच सुदान या देशाला निलंबित करण्यात आलेले आहे. आणि याचं उद्दिष्ट आहे आफ्रिकन राष्ट्रांमध्ये एकता आणि एकजूट वाढवणे, विकासासाठी सहकार्य आणि समन्वय साधणे, सदस्य राष्ट्रांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेची सुरक्षा करणे आणि संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी आफ्रिकन युनियनची नुकतीच एक अदिस अबाबा इथे बैठक पार पडलेली आहे. हिची संकल्पना होती बंदुकांना शांत करताना, म्हणजेच सायलेन्सिंग द गन्स. ठीक आहे. आणि आफ्रिकन युनियनचे अध्यक्षपद यावर्षी दक्षिण आफ्रिकेकडे सोपवले गेलेले आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 25. जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक बैठक 21 जानेवारी 2020 रोजी कोणत्या देशात पार पडली? तर याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड या देशात पार पडलेली आहे. ठीक आहे. जागतिक आर्थिक मंच तर कधी पार पडली? 21 जानेवारी 2020 रोजी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे ही बैठक पार पडलेली आहे. ठीक आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 26. अयोग्य विधान निवडा. लोकशाही निर्देशांक 2019. जागतिक आर्थिक मंचाकडून हा अहवाल प्रकाशित केला जातो. जगातील 167 देशांच्या यादीत भारत 91व्या स्थानावर आहे. भारताचे स्थान 10 क्रमांकाने घसरले आहे. या निर्देशांकात नॉर्वे प्रथम क्रमांकावर आहे. तर मित्रांनो याच्यातलं अयोग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1. कारण जागतिक आर्थिक मंचाकडून हा अहवाल प्रकाशित केला जात नाही, तर ब्रिटन स्थित द इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट. ठीक आहे. कुठली? ब्रिटनमधली द इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट या संस्थेद्वारे हा अहवाल प्रकाशित केला जातो. तर ब्रिटन स्थित द इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट या संस्थेने जानेवारी 2020 मध्ये प्रकाशित केलेल्या लोकशाही निर्देशांक 2019 नुसार जगातील 167 देशांच्या यादीत भारताची 91व्या स्थानावर घसरण झालेली आहे. किती स्थानांनी घसरण झाली आहे? तर मित्रांनो 10 स्थानांनी घसरण झालेली आहे. कारण 2018 मध्ये लोकशाही निर्देशांक 2018 नुसार भारत 41व्या स्थानावर होता, तो आला आहे आता 51 या स्थानावर. त्याच्यानंतर अव्वल लोकशाही निर्देशांकाची जर आपण क्रमवारी बघितली तर 1 नंबर आहे नॉर्वे, 2 नंबर आईसलँड, 3 नंबर स्वीडन, 4 नंबर न्यूझीलँड आणि 5 नंबर फिनलँड. आणि लोकशाहीबाबत सगळ्यात तळातील देश जर बघितले तर 167 नंबरला आहे उत्तर कोरिया, ऑब्व्हियसली उत्तर कोरिया. 166 नंबरला डेमोक्रेटिक रिपब्लिकन ऑफ काँगो, 165ला सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. ठीक आहे. चला पुढे. म्हणून 26चं उत्तर काय येतं? ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 27. अयोग्य विधान निवडा. नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. हे विधान देखील बरोबर. यासाठी 125वे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आले. मित्रांनो हे विधेयक चूक आहे, कारण यासाठी घटनादुरुस्ती विधेयक मांडलं जात नाही आणि हा निर्णय महाराष्ट्र राज्यासाठी घेण्यात आलेला आहे. म्हणून घटनादुरुस्ती विधेयक काय मांडण्यात येणार नाही. सध्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्यात येते, म्हणजे 22 जानेवारी 2020 पर्यंत ही प्रथा सुरू राहणार आहे. BJPने ही सुरुवात केलेली होती. ठीक आहे. म्हणून अयोग्य विधान. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. चला पुढे प्रश्न क्रमांक 28. मंत्रिमंडळाच्या नवीन निर्णयानुसार जानेवारी 2020 सरपंचांची निवड खालीलपैकी कोणामार्फत होणार आहे? तर मित्रांनो 28चं उत्तर आहे 2. ग्रामपंचायत सदस्यांमधनं ही निवड करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर थेट जनतेतूनच सरपंच निवडीचा फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय उद्धव ठाकरे सरकारने रद्द केलेला आहे. त्यामुळे आता सरपंचाची निवड ही पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांमधूनच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या 29 जानेवारी 2020 रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामपंचायत
अधिनियमातील कलम 7, कलम 13, कलम 15, कलम 35, कलम 38, कलम 43, कलम 62, कलम 62 मध्ये सुधारणा आणि कलम 30(1)(b) व कलम 145(1)(a) चा नव्याने समावेश करण्याची मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. पुन्हा सांगतो, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधील कलम 7, 13, 15, 35, 38, 43, 62, 62(a) मध्ये सुधारणा आणि कलम 30(a) मध्ये 1(b) आणि कलम 145 मध्ये 1(a) या कलमांचा नवीन समावेश करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 29. योग्य जोड्या लावा. गट अ व्यक्ती, गट ब पुरस्कार. अनुराधा पाटील तर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. पद्मगंध प्रकाशन पुणे तर श्री पु भागवत पुरस्कार. आर विवेकानंद गोपाळ डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार. आणि अनिल गोरे डॉक्टर कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 1, 3, 2, 4. ठीक आहे. हे पुरस्कार आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे संयुक्त कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर ज्येष्ठ कविवर्य वि.वा. शिरवाडकर म्हणजेच उर्फ कुसुमाग्रज यांच्या 27 फेब्रुवारी हा जन्मदिनी राज्य शासनाकडनं मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि या दिवशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ठीक आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 30. 1 मे 2020 पासून महाराष्ट्र सरकार खालीलपैकी कोणता महोत्सव थाटात साजरा करणार आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, हिरक महोत्सव थाटात साजरा करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्र राज्याचे हिरक महोत्सवी वर्ष राज्य शासनामार्फत साजरा करणार आणि हा निर्णय 12 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. या निमित्त 1 मे 2020 पासून वर्षभर विविध कार्यक्रमांच्या आयोजनाला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. हे सांस्कृतिक कार्यक्रम हिरक महोत्सवी महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित असतील. ठीक आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 31. राज्य शासकीय कार्यालयांचा 5 दिवसांचा आठवडा हा निर्णय खालीलपैकी कोणत्या संस्थांना लागू नाही? ठीक आहे. तर ऑप्शन आहेत पोलीस, शासकीय रुग्णालय, सफाई कामगार, शाळा, पाणीपुरवठा. तर मित्रांनो याचं उत्तर आहे 4, अ, ब, क, ड, इ म्हणजे वरील सर्वच संस्थांना हा निर्णय लागू असणार नाही. याच्याबाबत जर अधिक माहिती जर घेतली तर राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय 12 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवार व रविवारची सुट्टी राहील. यासोबतच दररोज 45 मिनिटांचे वाढीव काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 29 फेब्रुवारी 2020 रोजीपासून झालेली आहे. केंद्र शासनाप्रमाणेच राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 5 दिवसांचा आठवडा लागू आहे. ठीक आहे. आणि सध्या महाराष्ट्रात दुसरा आणि चौथा शनिवार कार्यालयीन सुट्टी होती, पण ते आता 29 फेब्रुवारी 2020 पासून 5 दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. त्याच्यानंतर काही अधिक माहिती बघू. तर प्रतिवर्ष कामाचे तास देखील वाढणार आहेत. म्हणजे कसं, तर सध्याच्या कार्यालयीन वेळेमध्ये वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 288 होतात. ठीक आहे. त्यामध्ये भोजनाचा कालावधी 30 मिनिटाचा कालावधी वगळून प्रतिदिन 7 तास 15 मिनिटे प्रतिदिन कामाचे तास होतात. यामुळे एका महिन्यात कामाचे तास 174 तर एका वर्षातील कामाचे तास 2088 इतके होतात. आणि 5 दिवसांच्या आठवड्यामुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 264 होतील. मात्र कामाचे तास 8 तास होणार आहे. परिणामतः एका महिन्यातील कामाचे तास 176 तर वर्षातील कामाचे तास 2112 इतके होतील. म्हणजेच प्रतिदिन 45 मिनिटे, प्रति महिना 2 तास आणि प्रतिवर्ष 24 तास इतके कामाचे तास वाढणार आहे. आणि मात्र हा निर्णय जो आहे 5 दिवसांचा आठवडा हा खालील संस्थांना लागू असणार नाही. ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियमन किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना 5 दिवसांचा आठवडा लागू असणार
नाही. ठीक आहे, चला पुढे प्रश्न क्रमांक 32. स्टेमी प्रकल्प राज्यात खालीलपैकी कोणत्या उद्देशाने राबवला जात आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, हृदयविकारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी हा स्टेमी प्रकल्प राज्यात राबवला जात आहे. ठीक आहे, तर हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या कारणामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण राज्यात जास्त आहे आणि ते लक्षात घेता स्टेमी या प्रकल्पाच्या माध्यमातून हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना गोल्डन हॉवरमध्ये उपचार देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. तर कुठे? पुणे, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सोलापूर आणि वर्धा या 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 33. कुष्ठरोग निवारण दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 30 जानेवारी रोजी हा दिन साजरा करण्यात येतो. आणि तसेच 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी कुष्ठरोग निवारण पंधरवडा देखील साजरा करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त 30 जानेवारी 2020 ते 13 फेब्रुवारी 2020 पर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवडा राज्यात राबवण्यात आला. त्यानिमित्ताने 30 जानेवारी रोजी सर्वत्र ग्रामसभाचे आयोजन करून कुष्ठरोग निवारणाबाबतचे शपथ देण्यात आलेली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनामार्फत कुष्ठरोग निर्मूलन मोहीम ऑक्टोबर 2020 पर्यंत राबवण्यात येणार आहे. दरवर्षी 30 जानेवारी रोजी कुष्ठरोग निवारण दिन साजरा केला जातो. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत यावर्षी कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध हे घोषवाक्य ठेवण्यात आलेले आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 34. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या भारत 2020 नुसार चुकीचे विधान ओळखा. कोळसा अजूनही ऊर्जा पुरवठा आणि वीज निर्मितीसाठीचा सर्वात मोठा स्रोत आहे, हे विधान बरोबर. चीन आणि अमेरिकेनंतर भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल ग्राहक आहे, हे विधान देखील बरोबर. भारत हा जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण करणारा देश आहे. मित्रांनो, हे विधान चूक आहे, कारण भारत हा जगातील सर्वात मोठा 4थ्या क्रमांकाचा तेल शुद्धीकरण करणारा देश आहे. कितवा? 4थ्या क्रमांकाचा आहे. त्याच्यामुळं चुकीचे विधान ऑप्शन नंबर 3. 1974 मध्ये आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीची स्थापना करण्यात आली, हे विधान देखील बरोबर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 34चं उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणत्या मंत्रालयामार्फत मिशन पूर्वोदयचे उद्घाटन करण्यात आले? तर 35चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, केंद्रीय पोलाद मंत्रालयामार्फत मिशन पूर्वोदयचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर केंद्रीय पोलाद मंत्रालयामार्फत 11 जानेवारी 2020 रोजी कलकत्ता येथे मिशन पूर्वोदयचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सेल, IOCL, कोल इंडिया हे सार्वजनिक उद्योग आणि पूर्वेकडील 5 राज्यांचे म्हणजेच पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश संबंधित विभाग या भागातील पोलाद उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच या कार्यक्रमाद्वारे पूर्व प्रदेशात 25 लाख रोजगार निर्मिती होणेही अपेक्षित आहे. ठीक आहे, चला पुढे प्रश्न क्रमांक 36. केंद्रीय रसायन व खते मंत्री DV सदानंद गौडा यांच्या हस्ते हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड म्हणजेच HURL ने खालीलपैकी कोणत्या ब्रँडचे जानेवारी 2020 मध्ये उद्घाटन करण्यात आले? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, अपना युरिया सोना उगले या ब्रँडचे त्यांनी उद्घाटन करण्यात आलेले आहे. ठीक आहे, चला पुढे प्रश्न क्रमांक 37. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने म्हणजेच WGCने प्रकाशित केलेल्या वर्ल्ड गोल्ड आउटलुक 2020 अहवालानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विदेशातून सोने खरेदीबाबत जगभरातील मध्यवर्ती बँकांमध्ये कितवा क्रमांक लागतो? तर मित्रांनो, 36चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 6वा क्रमांक लागतो. ठीक आहे, तर वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने हा अहवाल जानेवारी 2020 मध्ये प्रकाशित केलेला आहे आणि या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेकडे 652.2 टन सोने आहे आणि त्याचा वाटा देशातील परकीय गंगाजळीच्या 6.6% आहे. 2019 मध्ये सोन्याची सर्वाधिक विक्री उझबेकिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांनी केलेली आहे.
ठीक आहे. तर वर्ल्ड गोल्ड काउन्सिल ही सोने बाजार आणि विकास संस्था असून तिचे मुख्यालय लंडन येथे आहे आणि या संस्थेचे भारतातील कार्यालय मुंबई येथे आहे. पुढे प्रश्न क्रमांक 38. तिसरी जागतिक बटाटे परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गांधीनगर येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. गुजरातच्या गांधीनगर येथे 28 ते 31 जानेवारी 2020 दरम्यान तिसरी जागतिक बटाटे परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. शिमला स्थित इंडियन पोटॅटो असोसिएशन म्हणजे IPA, त्याच्यानंतर शिमला स्थित ICAR केंद्रीय बटाटा संशोधन संस्था आणि नवी दिल्ली स्थित भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR यांच्या संयुक्त विद्यमानाने ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे. तर या परिषदेमुळे बटाटा उद्योगाशी संबंधित सर्व हितसंबंधियांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली. आणि बटाट्याविषयी जर जाणून घ्यायचं तर मानवी उपभोगाच्या दृष्टीने भात आणि गहू या पिकानंतर बटाटा हे जगातील सर्वात महत्त्वाचे अन्न पीक आहे. आणि बटाट्याच्या अन्न व पोषण सुरक्षेतील महत्त्व जाणता संयुक्त राष्ट्रांनी 2008 हे वर्ष बटाट्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केलेले आहे. आणि त्याच्यानंतर देशातील सर्वाधिक बटाटा उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर उत्तर प्रदेश या राज्यात देशातील सर्वाधिक बटाटा उत्पादन केले जाते. चला प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दुर्मिळ आजारांवरील राष्ट्रीय धोरण 2020चा मसुदा प्रसिद्ध केलेला आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे वरील सर्व समितींनी हा मसुदा प्रसिद्ध केलेला आहे. ठीक आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 40. देशभरात राष्ट्रीय लसीकरण दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 40चं उत्तर आहे 19 जानेवारी रोजी हा लसीकरण दिन साजरा करण्यात येतो. ठीक आहे. याच्याबाबत जर अधिक माहिती जर बघितली तर पल्स पोलिओ अभियान 2020 अंतर्गत दरवर्षीप्रमाणे 19 जानेवारी 2020 रोजी देशभरात राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर 18 जानेवारी 2020 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनातून पल्स पोलिओ अभियानाची सुरुवात केली. या कार्यक्रमाअंतर्गत देशभरातील 5 वर्षाखालील सुमारे 17.40 कोटी बालकांना पोलिओ लसीचा डोस दिला जाणार आहे. 2014 मध्ये आग्नेय आशियासह भारताला औपचारिकपणे पोलिओ मुक्त घोषित करण्यात आलेले आहे. पुढे प्रश्न क्रमांक 41. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्य व केंद्र सरकारच्या जल विभागांचा आढावा घेतला असून त्यानुसार 2019 मध्ये जल कार्यक्षमतेत कोणते राज्य सर्वोत्तम ठरले आहे? तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 41चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 गुजरात हे राज्य अव्वल ठरलेले आहे. या अहवालाबाबत अधिक माहिती जाणून घेऊ. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्य व केंद्र सरकारच्या जल विभागांचा आढावा घेऊन हा अहवाल तयार केलेला आहे. ठीक आहे. तर गुजरात यात सर्वोत्तम ठरलं तर दिल्लीचा समावेश सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये झालेला आहे. मागील वर्षी तेलंगणा राज्य सर्वोत्तम ठरले होते तर गुजरात 7व्या स्थानी होते, पण यावेळेस गुजरात प्रथम क्रमांकावर आलेले आहे. दिल्लीने आपले स्थान 6 क्रमांकांनी सुधारले असून 2019 मध्ये ते 35व्या स्थानावर आहे. 2018 मध्ये ते सर्वात खाली 41व्या स्थानावर होते. तामिळनाडूनेही आपले स्थान सुधारले असून 2018 मधील 33 वरून 2019 मध्ये 13व्या स्थानावर आलेले आहे. सर्वोत्कृष्ट राज्य विभाग जर बघितला तर गुजरात पृष्ठजल विभाग, 2 नंबरला दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन आणि 3 नंबर राजस्थान. त्यानंतर केंद्रीय विभागांची क्रमवारी जर बघितली तर सर्वात जल कार्यक्षम विभाग त्यामध्ये एक नंबर आहे सर्वे ऑफ इंडिया, 2 नंबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी आणि 3 नंबर केंद्रीय जल आयोग. जल कार्यक्षमतेत सर्वात खराब कामगिरी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आलेली आहे. ठीक आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 42. जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक 2020 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे? तर प्रश्न क्रमांक 42चं उत्तर आहे 3. म्हणजेच कितव्या क्रमांकावर? 76व्या क्रमांकावर भारत आहे. जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक 2020 नुसार भारत 76व्या नंबरवर 76 नंबरवर आहे. जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेने 20 जानेवारी 2020 रोजी प्रथमच हा अहवाल प्रकाशित केलेला आहे. ठीक आहे. तर
जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक 2020 नुसार भारत 82 देशांच्या यादीत 76व्या स्थानावर आहे. या अहवालातील पहिले अव्वल देशांची यादी जर बघितली तर 1 नंबर आहे डेन्मार्क, 2 नंबर नॉर्वे, 3 नंबर फिनलँड, 4 नंबर स्वीडन, 5 नंबर आइसलँड. ब्रिक्स देशांची यादी जर बघितली तर रशिया येतो 39, चीन 45, ब्राझील 60, भारत 76 आणि दक्षिण आफ्रिका 77. ठीक आहे, चला पुढे प्रश्न क्रमांक 43. राष्ट्रीय बालिका दिन खालीलपैकी कधी साजरा करण्यात येतो? तर 43चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 24 जानेवारी रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. त्यासोबतच 24 ते 30 जानेवारी 2020 हा राष्ट्रीय बालिका आठवडा म्हणून देखील साजरा करण्यात आलेला आहे. आणि तसेच राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मेरी बेटी मेरा गर्व हॅशटॅग ट्रेंड सुरू केलेला आहे. 24 जानेवारी हा दिनांक लक्षात असू द्या. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 15 जानेवारी 2020 रोजी भारताच्या हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन साजरा केला? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 145वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 45. ग्रीनपीस इंडिया या NGOने प्रकाशित केलेल्या 4थ्या एरोपोकॅलिस अहवालानुसार भारतातील सर्वात प्रदूषण शहर कोणते? तर 45चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, झारिया हे शहर भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेले आहे. ग्रीनपीस इंडिया या NGOने आपला 4था हा अहवाल 21 जानेवारी 2020 रोजी प्रकाशित केला आणि या अहवालात भारतातील 200हून अधिक शहरे प्रदूषित आहे. ठीक आहे, तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या राष्ट्रीय वातावरणीय हवा गुणवत्ता मानकानुसार हवेतील PM10 कणांची पातळी 60 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा जास्त असणारी ही 231 शहरे आहेत. आणि सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जर बघितली तर झारिया 1 नंबर, 2 नंबर धनबाद, 3 नंबर नोएडा, 4 नंबर गाझियाबाद आणि 5 नंबर गुजरात. दिल्ली या यादीत 10व्या नंबरला येते. मिझोराममधील लुंगलेई हे ठिकाण सर्वात कमी प्रदूषित शहर ठरलेले आहे. चला पुढे, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 46चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, नांदूर माध्यमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ ठरलेले आहे. आणि आपल्याला माहिती आहे नुकतेच भारतातील एकूण 10 स्थळांना नवीन 10 स्थळांना रामसर हा दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्राचे भरतपूर समजले जाणारे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूर माध्यमेश्वरला आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे किंवा रामस्थळ स्थळाचा दर्जा दिलेला आहे. याचा समावेश केल्याची घोषणा 28 जानेवारी 2020 रोजी करण्यात आली. 27 जानेवारी 2020 रोजी स्वित्झर्लंडच्या ग्लांड येथील रामसर सचिवालयातर्फे केंद्र सरकारला याबाबतची माहिती देण्यात आलेली होती. ठीक आहे, तर नांदूर माध्यमेश्वर हे राज्यातील पहिले राज्यातील पहिले रामसर स्थळ ठरलेले आहे. आणि फेब्रुवारी 2019 मध्ये देशातील रामसर स्थळ दर्जाप्राप्त स्थळांची संख्या एकूण 37 झालेली आहे. तर नुकतेच 10 जे नवीन रामस्थळ समावेश केले त्यांची यादी बघू. 1 नंबर नांदूर माध्यमेश्वर महाराष्ट्र, 2 नवाबगंज पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश, समन पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश, समसपूर पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश, पर्वती आग्रा पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश, सरसाई नवार झील उत्तर प्रदेश, सांडी पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश, बियास संवर्धन राखीव क्षेत्र पंजाब, नांगल वन्यजीव अभयारण्य पंजाब, केशवपूर मिनी समुदाय राखीव क्षेत्र पंजाब. ठीक आहे, तर अशा प्रकारे एकूण 37 रामसर स्थळ दर्जा प्राप्त क्षेत्र आपल्या भारतात आता आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 47. अयोग्य विधान निवडा. जागतिक पाणथळ प्रदेश दिन 2 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. विधान बरोबर. 2020 सालची संकल्पना पाणथळ प्रदेश आणि जैवविविधता विधान देखील बरोबर. 2 फेब्रुवारी 1971 रोजी रामसर करार स्वीकारला गेला हे विधान देखील बरोबर. आणि 1971 पासून 2 फेब्रुवारी रोजी हा दिन साजरा करण्यात येतो हे विधान मात्र चुकीचे आहे, कारण 1997 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो.
लक्षात घ्या, रामसर हा जो करार आहे हा 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावरील रामसर या शहरात पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा हा आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला आणि डिसेंबर 1975 पासून हा करार कार्यान्वित झाला. 1 फेब्रुवारी 1982 रोजी हा करार भारतात लागू झाला आणि 1997 पासून हा दिन पाणथळ प्रदेश दिन म्हणून साजरा करण्यात सुरुवात झाली. असे 4 दिनांक आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पुन्हा सांगतो, 2 फेब्रुवारी 1971 करार झाला, डिसेंबर 1975 पासून करार कार्यान्वित झाला, भारताने स्वीकारला 1 फेब्रुवारी 1982 आणि हा प्रदेश म्हणजे पाणथळ प्रदेश दिन साजरा करण्याची सुरुवात कधीपासून आली तर 1997 पासून सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 48, कोबे ब्रायंट यांच्याबाबत चुकीचे विधान निवडा. त्यांचा 26 जानेवारी 2020 रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस भागात हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हे विधान बरोबर. कोबेला प्रेमाने ब्लॅक मांबा म्हणून ओळखले जायचे. हे विधान देखील बरोबर. अमेरिकन संघाकडून खेळताना 2008च्या बीजिंग आणि 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. हे विधान देखील बरोबर आहे. म्हणून चुकीचे विधान वरीलपैकी एकही नाही. 48चे उत्तर ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. तर यांच्याबाबत अजून काही माहिती जाणून घेऊ. तर हा जो अपघात घडला, ह्या अपघातात कोबे यांची 13 वर्षाची मुलगी गिएना आणि इतर 7 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. कोबे यांचा जन्म आहे 23 ऑगस्ट 1978 रोजी फिलाडेल्फिया येथे आणि त्यांच्यावरचं एक पुस्तक आहे द मांबा मेंटॅलिटी हाऊ आय प्ले, 2018 मध्ये हे प्रकाशित झालेलं आहे. ठीक आहे. तिथं टायपिंग मिस्टेकने 48 नंतर 56 झालेलं आहे. ठीक आहे. तर पुढे बघू. खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय वीरता पुरस्काराने गौरवण्यात आले? तर मित्रांनो, जैन सदावर्ती पहिला ऑप्शन आणि आकाश खिलारे दुसरा ऑप्शन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. या दोघांनाही राष्ट्रीय वीरता पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. ठीक आहे. चला पुढं प्रश्न क्रमांक 57, अयोग्य जोडी ओळखा. राणी रामपाल वर्ल्ड गेम्स ॲथलीट ऑफ द इयर, नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष विजेता 2020, नसीम शहा कसोटीत हॅट्रिक नोंदवणारा सर्वात तरुण गोलंदाज आणि ऑप्शन नंबर 4 आहे यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 57चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, म्हणजेच अयोग्य विधान यापैकी एकही नाही. ठीक आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 58, चुकीची जोडी ओळखा. अमित पांघल जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत 2ऱ्या स्थानी. मित्रांनो, इथं सांगितलं आपल्याला चुकीची जोडी ओळखा. ठीक आहे. मनप्रीत सिंग जगातील सर्वोत्तम हॉकीपटू पुरस्कार, मोटेरा स्टेडियम गुजरात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बरोबर आणि बांगलादेश 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद हे विधान देखील बरोबर आहे. तर चुकीची जोडी कोणती आहे? तर उत्तर क्रमांक 1, अमित पांघल हे जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत 2ऱ्या स्थानी नसून तो अग्रस्थानी आहे, पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपल्या या महिन्यात जो पद्म पुरस्कार जो आहे या पुरस्कारावर प्रश्न विचारलेला नाही. तर या पद्म पुरस्कार 2020 बाबत काही अधिक माहिती तुम्हाला सांगतो. देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कारापैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा 25 जानेवारी 2020 रोजी करण्यात आली. यंदा 141 पद्म पुरस्कार दिले जाणार असून 7 पद्मविभूषण, 16 पद्मभूषण आणि 118 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 33 महिला, 18 विदेशी, NRI, PIO, OCI आणि 12 मरणोत्तर विजेते आहे. आणि यंदा महाराष्ट्रातल्या 13 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे. ठीक आहे. तर आपण पद्मविभूषण आणि पद्मभूषण या पुरस्कार प्राप्त व्यक्तींची नावे बघू. तर पद्मविभूषण आहे जॉर्ज फर्नांडिस, अरुण जेटली, सुषमा स्वराज, विश्वेशतीर्थ स्वामीजी पेजवारा, अदोखाजा मठ उडुपी, त्याच्यानंतर अनिरुद्ध जुगुनाथ GC MC मेरकॉम, छन्नूलाल मिश्रा अशा 7 जणांना पद्मविभूषण भेटला आहे. तर पद्मभूषण जणांची 16 जणांची यादी बघू. मनोहर पर्रीकर, सय्यद मुजीम अली, नीळकांता रामकृष्ण माधव मेनन, मुमताज अली, मुजफ्फर हुसेन बेग, अजोय चक्रवर्ती, मनोज दास, बालकृष्ण दोशी, कृष्णमन जगन्नाथ, MC जमीर, अनिल प्रकाश जोशी, आनंद महिंद्रा, डॉक्टर स्टेरिंग लंडोल, जगदीश शेठ, PV सिंधू आणि वेणू श्रीनिवासन. ठीक आहे. आता महाराष्ट्रातील 13 विजेते जे आहेत त्यांची नावं बघू. तर आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. तर उर्वरित 12 जण पद्मश्री आहेत त्यांची नावं
झाकीर खान, पोपटराव पवार, डॉक्टर रमन गंगाखेडकर, करण जोहर, सरिता जोशी, एकता कपूर, रहीबाई पोपरे, कंकना राणावत, अदनान सामी, सय्यद महबूब शाह कादरी उर्फ सय्यद भाई, डॉक्टर सांद्र देसाई जौदा आणि सुरेश वाडकर अशा जणांना पद्म पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, धन्यवाद.